नाही मोठ्या राजकीय बातम्या पाहूयात। हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भाजपची भूमिका। मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य। पहलगामचे दहशतवादी तुमचे कुणी होते का, पळून कसे गेले? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचे आशिष शेलारांना सवाल। अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय, भाजप नेते आशिष शेलारांचं वक्तव्य। एकाचं भाषण अपूर्ण, एकाचं अप्रासंगिक, संपूर्ण कार्यक्रम अवास्तव, हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय ते महाराष्ट्र पाहतोय, भाजप नेते आशिष शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका। महाराष्ट्र एकत्र येतोय तर मग काही जणांचा जळफळाट होणार। आदित्य ठाकरेंकडून आशिष शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर, तर महाराष्ट्र एकत्र आल्यानं महाराष्ट्र द्वेष्टा भाजपच्या पोटामध्ये दुखतंय, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका, तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत, राऊतांचा पलटवार। आशिष शेलारांना सांस्कृतिक मंत्री म्हणावं की असांस्कृतिक म्हणावं, आशिष शेलारांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? प्रकाश महाजनांची टीका। मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कापतील, संजय राऊतांचा पलटवार।